नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्याच दिवशी या नागपूरच्या थंडीमध्ये राजकीय वातावरण गरम झालंय ते कॅबिनेट एक्सपान्शनच्या निर्णयामुळे. आणि त्यातही या निर्णयामुळे की ज्यामध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलेलं आहे. अजित पवारांच्या पक्षातून ओबीसी नेते असलेले छगन भुजबळ हे हमखास मंत्रिमंडळात असतील असं सांगितलं जात होतं. मात्र ऐनवेळी त्यांचं नाव ड्रॉप झालं आणि जसं बाहुबली को कटप्पाने क्यों मारा याचं उत्तर मिळत नव्हतं, तशाच पद्धतीनं छगन भुजबळांना का डावलण्यात आलं याचं उत्तर मिळत नाहीये. आणि छगन भुजबळांच्याच बातमीनं अवघ्या विधानभवनाचा परिसर जो आहे तो आज त्याचीच कुजबूज प्रत्येक कोपऱ्यात ऐकायला येते. आता मुद्दा असा आहे की छगन भुजबळांना डावलण्यामागची कारणं काय आहेत. बेसिकली आपल्याला समजून घेतलं पाहिजे की छगन भुजबळ कोण आहेत आणि त्यांचा क्लाउड काय आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 1980 पासून छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत. ते मुंबईचे महापौर राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, गृहमंत्री राहिलेले आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिलेले आहेत. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा छगन भुजबळ यांनी काम केलेलं आहे. तेलगी प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर ते त्यातूनही बाहेर सही सलामत बाहेर पडले, राजकारणामध्ये आले, पुन्हा मंत्री झाले. त्यानंतर त्यांचं नाव सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या घोटाळ्यामध्ये आलं. त्यानंतरही ते तुरुंगामध्ये गेले, त्यातून बाहेर आले, परत मंत्रिमंडळामध्ये आले. आणि या सगळ्यानंतर एक फायटर अशी इमेज असलेल्या छगन भुजबळांना डावलणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. आणि त्यामुळेच जेव्हा जरांगे पाटलांनी एक हाती आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलं त्यावेळेला त्याला उत्तर कोण देणार हा ज्यावेळेला यक्ष प्रश्न महायुतीसमोर उभा होता त्यावेळेला त्याचं उत्तर मिळालं आणि त्या उत्तराचं नाव होतं छगन भुजबळ. त्यांनी एक हाती जरांगेंवरती हल्लाबोल केला आणि ओबीसी हा जो एक फॅक्टर आहे महाराष्ट्रातला की जो सर्वात मोठा मतदारसंख्या असलेला आहे त्याला जागं केलं. आणि तो सुद्धा फॅक्टर या निवडणुकीमध्ये महत्वाचा कारणीभूत ठरला विजयासाठी महायुतीच्या. आणि त्यामुळं भुजबळांचं स्थान हे अधोरेखित होतं. पण तरी सुद्धा भुजबळांना डावलण्यात आलं. भुजबळांना डावलण्यात आल्यानंतर भुजबळ प्रचंड नाराज झालेले आहेत. त्यांनी मी वरिष्ठ मंत्री आहेत, आपण कशाला आपल्याला का डावललं असं विचारल्यानंतर ते म्हणाले की कोण वरिष्ठ, वरिष्ठांनी डावलं म्हणजे कोण वरिष्ठ. याचा अर्थ असा आहे की या सभागृहामध्ये किंवा महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये जरी पदाने अजित पवार वरिष्ठ असतील तरी सुद्धा कामाने, वयाने, कर्तृत्वाने मी वरिष्ठ आहे असं त्यांना सांगायचं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट इथं ते म्हणाले ते तातडीनं आले विधानभवनामध्ये, सही केली, थोडा वेळ बसले आणि त्यानंतर ते तातडीनं मुंबईकडे रवाना झाले. मुंबईकडे रवाना होण्याआधी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की मला का डावललं हे मला माहीत नाहीये, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्यांना वाटलं, त्यांनी घेतलं आणि फेकून दिलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ओबीसी नेत्याला घेतलं आणि त्याला वापर करून फेकून दिलं अशा पद्धतीचा मेसेज गेला. आणि त्यामुळे महाराष्ट्रावर आंदोलनं सुरू झाली. भुजबळांच्या समर्थकांनी सरकारमधल्या महत्वाच्या नेत्यांचे पुतळे जाळले नाशिकमध्ये. आणि म्हणूनच सर्वात महत्वाचं वाक्य भुजबळ जाता जाता म्हणाले की जहां ना हो चैना वहां क्यों असं म्हणाले. आणि रहना हा शब्द न वापरता त्यांनी आपला स्कार्फ उडवला आणि भुजबळ मुंबईकडे रवाना झाले. आता मुद्दा असा आहे की मग भुजबळांना नाकारलं का, तर त्याची 2-3 कारणं मुख्यतः समोर येत आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे की छगन भुजबळ हे महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते असले तरी सुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांना सुद्धा काही ठिकाणी वरचढ होताना, पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका मांडताना, पक्षाच्या भूमिकांच्या पलीकडे जाऊन बोलताना, बाउंड्रीज न बाळगता ते स्वतःचा एक अजेंडा रेटतात असं दिसत होतं. जरांगेंच्या आंदोलनामध्ये ते सुद्धा दिसून आलं. त्यामुळेच पक्षामध्ये ते एकटे पडल्याचं चित्र निर्माण झालेलं होतं. त्या काळामध्ये अजित पवारांना किंवा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना ज्या वेळेला मराठा आंदोलनाबद्दल प्रश्न विचारले आणि त्याला भुजबळांना जोडून प्रश्न विचारले त्यावेळेला त्यांची गोची झाली. आणि त्यामुळं भुजबळ हे कुठेतरी आपल्या निर्णयांच्या पेक्षा सुद्धा वरचढ ठरतायत आणि पक्षाच्या शिस्तीच्या आड येत आहेत असं वाटलेलं होतं. पण त्यावेळेला त्यांना बाजूला करणं शक्य नव्हतं. आता ज्याला रोरिंग मेजॉरिटी आलेली आहे आणि ज्या वेळेला राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाला 40 पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत त्यावेळेला त्यांना तो कॉन्फिडन्स आलेला आहे की आता आपण एक नवीन नेतृत्व इथं उभं करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला भुजबळ नसतील तरी चालेल अशा पद्धतीची एक लाईन जी आहे ती समोर आलेली आहे. दुसरं एक महत्वाचं कारण आहे की भुजबळांनी एक वक्तव्य केलेलं होतं की ज्या वक्तव्याचा रेफरन्स इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकामध्ये आलेला होता की आम्ही पवार साहेबांकडे राष्ट्रवादी भाजपसोबत जाऊया या विचाराने गेलेलो होतो आणि त्यामागचं कारण एकच होतं की आमच्या सगळ्यांच्या मागे चौकशा होत्या. ईडी आणि सीबीआय आमच्या मागे लागलेली होती आणि त्यांच्या चौकशांचा
भुजबळांचा ससेमेरा चुकवण्यासाठीच आम्ही त्यांच्यासोबत गेलो. हा गौप्यस्फोट जो आहे तो हा गौप्यस्फोट केलेला होता राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकामध्ये. त्यामुळे सुद्धा छगन भुजबळांबद्दल एक सुप्त अशी नाराजी पक्षामध्ये होती. किंबहुना अशाच पद्धतीची पक्षशिस्त मोडण्याची त्यांची जी परंपरा आहे त्याबद्दल नाराजी इथल्या नेतृत्वाची होती. तिसरं महत्वाचं कारण जे आहे की कुणाला डावललेलं आहे तर छगन भुजबळांबद्दल आक्षेप जो होता तो पहिल्यापासून कायम होता. तिसरा एक महत्वाची गोष्ट आहे की भ्रष्टाचाराची प्रकरणं तर होतीच, त्यामधून ते सही सलामत सुटण्याचा प्रयत्न करत होतेच. त्यांनी डिस्चार्ज ऍप्लिकेशन तर फाईल केलेलं होतंच सार्वजनिक बांधकामातल्या घोटाळ्याबद्दल आणि डिस्प्रपोर्शनेट ऍसेट्स बद्दल. पण त्याही पुढे जाऊन छगन भुजबळ यांचं वय, छगन भुजबळ आता 78 वर्षांचे आहेत. 78व्या वर्षी ज्यावेळेला छगन भुजबळ हे लढतायत, सामोरे जातात सगळ्या परिस्थितीला, त्यावेळेला एक नवीन नेतृत्व उभं करण्याची संधी आपल्या समोर आहे असं अजित पवारांना वाटत होतं. आणि त्यामुळे नव्यांना संधी आणि जुन्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवणं हा एक फॉर्म्युला त्यांनी अवलंबला. आणि त्याच फॉर्म्युला अंतर्गत त्यांनी छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, या दोन महत्वाच्या नेत्यांना आपल्या मंत्रिमंडळापासून दूर ठेवलं. पण हे करत असताना त्यांनी अल्पसंख्याक समुदायातून हसन मुश्रीफांना मात्र वगळलेलं नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या धनंजय मुंडेंच्या निकटवर्ती यांनी संतोष देशमुखांच्या हत्येमागे काही आरोप झाले त्यांच्यावरती, त्या धनंजय मुंडेंना सुद्धा त्या सगळ्यातून वगळण्यात आले नाही. म्हणजे धनंजय मुंडेंना सुद्धा आपल्यासोबत घेण्यात आलं. धनंजय मुंडे हे वंजारा समाजातून येतात, ते सुद्धा ओबीसीचं नेतृत्व करतात. म्हणून एका अर्थानं ओबीसीचं प्रतिनिधित्व तर आपल्याकडे पक्षामध्ये आहे असा एक त्यांचा समज आहे. त्यामुळं ही जी गोष्ट आहे ती सुद्धा त्यांनी अधोरेखित केलेली आहे. आता चौथा महत्वाचा जो प्रश्न आहे की छगन भुजबळ आता काय करतील. छगन भुजबळ हे शांत बसतील का, तर छगन भुजबळांचा स्वभाव फायटर आहे. छगन भुजबळ हे शांत बसणार नाहीत. दुसरा महत्वाचा भाग, याचा काय परिणाम होणार, तर याचा महत्वाचा परिणाम होईल तो येत्या महापालिकेच्या आणि झेडपीच्या निवडणुकांमध्ये. त्याचं कारण असं आहे की झेडपी आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जर ओबीसी समाजामध्ये अशी धारणा झाली की आपल्याला डावलण्यात आलेलं आहे, आपल्या नेत्याला तिथं स्थान देण्यात आलेलं नाही, तर त्याचा एक एक्सटेम्पर परिणाम जो आहे तो सगळ्या लोकांवरती, ओबीसी नेतृत्वावरती होऊ शकतो. आणि त्याचा फटका जो आहे तो स्पेसिफिक राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता अधिक आहे. त्याचं कारण असं आहे की महायुतीचे जरी नेते असले छगन भुजबळ, तरी सुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्यांना भोगायला लागू शकतो. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर महायुतीनं म्हणजे भाजपनं आपले ओबीसी नेते जे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावरती स्थान दिलेलं आहे. म्हणजे त्यांचे जवळपास 18-19 मंत्री आहेत, त्यामध्ये जवळपास 7 पेक्षा जास्त मंत्री जे आहेत ते ओबीसी समाजातून येतात. अगदी चंद्रशेखर बावनकुळेंपासून ते पंकजा मुंडे असतील किंवा इतर नेते असतील यांना त्यांनी स्थान दिलेलं आहे. त्यामुळं त्यांच्याकडे स्वतःच्या ओबीसी नेतृत्वाचा चेहरा जो आहे तो चेहरा त्यांच्यासोबत आहे. मात्र तसा चेहरा जो भुजबळांचा राष्ट्रवादी सोबत होता तो चेहरा राहिलेला नाही. भुजबळांची एक आठवण येते की ज्या वेळेला पक्षामध्ये फूट पडली त्यावेळेला अजित पवार मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत तिथे जाणार अशा बातम्या सुरू झाल्या आणि त्याला शरद पवार पुण्यात होते, त्यांच्यासोबत छगन भुजबळ होते. आणि ही बातमी आल्यानंतर छगन भुजबळ शरद पवारांना म्हणाले की मी नेमकं जातो आणि काय चाललंय असं बघून येतो. आणि असं म्हणून गेलेले छगन भुजबळ थेट अजित पवारांसोबत शपथ घेताना दिसले आणि हा एक मोठा शॉक होता. आणि त्याच छगन भुजबळांवरती विश्वास ठेवल्याचा पश्चाताप झाल्याचं सुद्धा शरद पवार म्हणालेले होते. आणि आज त्याच शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या असं म्हणाल्या की बघा, ज्यावेळेला छगन भुजबळ आमच्यासोबत होते त्यावेळेला त्यांचं स्थान साहेबांच्या शेजारच्या खुर्चीमध्ये होतं आणि आज महायुतीमध्ये त्यांचं स्थान कुठे आहे, अजित पवार यांच्या पक्षामध्ये त्यांचं स्थान कुठे आहे हे आपण बघताय. असं म्हणून त्यांनी छगन भुजबळ यांची जी भळभळती जखम आहे त्यावरती एका प्रकारे फुंकर मारलेली आहे आणि ती जखम जी आहे ती अधिकच हिरवी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. छगन भुजबळ यांना हा घाव जो आहे तो जिव्हारी लागलेला आहे. छगन भुजबळ यांना हे सहन झालेलं नाहीये की आपल्याला पक्षानं डावललेलं आहे, अचानकपणे आपल्याला या मंत्रिमंडळापासून दूर केलेलं आहे. खरं तर छगन भुजबळ गेले 2.5 वर्ष मंत्री होते, त्यामुळे कंटिन्युएशनमध्ये ते मंत्री राहतील असं वाटत होतं, मात्र तसं घडलेलं नाहीये. छगन भुजबळ हे गेली 30 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातला एक कोपरा जो आहे तो त्यांच्या एक कोण जो आहे तो छगन भुजबळ राहिलेला आहे. त्यामुळे कुठलाही चौकोन असेल, त्रिकोण असेल, षटकोन असेल राजकारणातला तो जर पूर्ण करायचा असेल तर त्याचं एक टोक छगन भुजबळांकडे जातं. मात्र अजित पवारांनी त्यांच्याकडे जाणारा जो कोण होता तोच आता त्याचा मार्ग वळवलेला आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये ओबीसी राजकारणाचा मार्ग सुद्धा अशाच पद्धतीने वळवला जाणार का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला छगन भुजबळांबद्दल, अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल, छगन भुजबळांच्या व्यक्तिमत्वाबद्दल किंवा त्यांना डावलल्याबद्दल किंवा त्यांना दूर केल्याबद्दल जर काय
आपली मतं असतील, प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.